या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आता प्रियाची रवानगी स्वतः रविराजांनी जेलमध्ये केलेली आहे। हो, पण प्रियाची रवानगी जेलमध्ये करण्यासाठी असं काय कारणीभूत ठरले आणि असं कोणती गोष्ट घडले की अख्खी फॅमिली पोलीस स्टेशनला येत तिला आता जेलमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा या व्हिडिओमध्ये होणार आहे आणि सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे तो म्हणजे अश्विनला। नक्की काय घडले सविस्तर पाहूया। प्रेक्षकांनो आता अर्जुनला इतकं तर समजलेलं आहे की काहीतरी गडबड आहे आणि नागराज काका या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, म्हणून त्यांनी जबरदस्त प्लॅन केलेला आहे आणि नागराजला आता ट्रॅप करण्यासाठी आणि त्याच्यासोबत अजून कोण माणूस आहे हे जाणून घेण्यासाठी सायली, अर्जुन आणि चैतन्य एकत्र आलेत आणि त्यावरती चैतन्य सांगतो आपण एक नाटक करायचं आहे, काहीतरी गडबड आहे लक्षात आले ना तुझ्या। यावरती अर्जुन म्हणतो तो काय म्हणत होता माहितीये का, तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, जर तू नाही बोललास तर बघ, असं म्हणत तो त्याला बोलत होता। मग जर का हे सगळं तो त्याला बोलतोय तर आता मला काय वाटतं माहितीये का, काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की। असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य म्हणतो हे बघ तू काय कर माहितीये, तू एक काम कर, त्याच्यासमोर आपण आता एक महत्त्वाचं नाटक करायचं आहे। त्यावरती तो म्हणतो कसलं नाटक। त्यावरती चैतन्य त्याला आपला प्लॅन समजावून सांगतो। चैतन्य सांगायला लागतो हे बघ महिपतच्या समोर जायचं आणि त्या दिवशीचं जे काही सत्य आहे ते आम्हाला समजलंय, तुझ्या पार्टनरनीच आम्हाला सांगितलंय, तुझी सगळी पोलखोल केले असं बोलायचं। यावरती सायली म्हणते नाही चैतन्य भाऊजी, तो इतका साधा सोपा सरळ माणूस नाहीये की आपण त्याला काही बोलावं आणि तो ऐकेल, अजिबात नाही, काहीतरी तो गडबड नक्कीच करणार आणि म्हणून मला काय वाटतं माहितीये का, आपण आता तसं नाही बोलायचं, आपण एक वेगळीच ट्रिक करायची। सायली आता खूप मोठी युक्ती करते। महिपतच्या समोर आता हे तिघजण आलेले आहेत। महिपतला अर्जुनने सांगितलेलं आहे अरे तुला मुलीची शपथ का दिली हे आम्हाला सत्य समजलंय। आता हे वाक्य बोलल्यावरती महिपत जरासा गडबडलाय, काय नागराजला तर मी सोडणारच नाहीये। यावरती अर्जुन म्हणतो आता काय उपयोग आहे, आता अर्जुन बघा हवेत तीर चालवतोय, त्याला अजिबात काहीही माहित नाहीये, काही नाहीये, पण ही युक्ती सायलीची आहे। सायलीने त्याला आता सांगितलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा आपण आता त्यांना अशाच पद्धतीने टॅकल करायचं। मग आता तो सांगतो ठीक आहे, तुझ्या मुलीची शपथ दिले, तू शपथ ती मोडणार ना, मग तुझ्या मुलीची शपथ मोडल्यावरती काय होईल तुला माहिती आहे, असं म्हणत अर्जुनने मुलीचाच विषय इतका ताणून धरलाय की आता महिपतला जरा डाऊट यायला लागलाय आणि त्यानंतर तो सांगतोय मी सगळं सत्य सांगेन पण तुमची मला मदत लागणार आहे। यावरती चैतन्य म्हणतो जी मदत तुम्हाला हवी ती आम्हाला सत्य सांगायला पाहिजे। अर्जुन म्हणतो काय गूढ आहे, काय नक्की हे आहे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि ते कळल्यावरतीच मग आता आम्ही तुमची मदत करू, असं अर्जुनने त्याला सांगितलेलं आहे। फायनली आता महिपत तयार झालाय आणि त्यानंतर महिपत विचार करतोय पण तरी सुद्धा मी जरी ह्यांना मदत केली तरी हे साक्षीला का सोडतील, नाही काहीतरी गडबड आहे। आणि मग तो आता सांगतोय की मी हे सत्य फक्त नागराजला सांगेन की त्याची बायको कुठे आहे। असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्ही नागराज काकांना सत्य सांगा। महिपतचा डाऊट हा आहे की अर्जुन माझ्यासोबत, महिपत हुशार आहे आणि हे सायलीने ओळखलेलं आहे, महिपत हुशार आहे ते, आणि त्यामुळे ती आता हे सांगत आहे, तिनेच ते सांगितलंय की आपण त्याला गोल गोल घुमवलं की तो हुशारी करेल आणि सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो नक्कीच आता प्रयत्न करेल। असं म्हटल्यावरती अर्जुनला त्याने नागराजला भेटायला सांगितलंय। आता इथे अर्जुनला कळले काहीतरी गडबड आहे, म्हणजे तो म्हणतो सुमन काकींना तुम्ही किडनॅप करून ठेवलेत का। यावरती महिपत म्हणतो ते काही असेल, मला एकदम नागराजची भेट घ्यायची आहे, त्यांनी शपथ दिले ना मला मुलीची तर मी त्याच्याशी बोलून घेईन। असं म्हटल्यावर ते लगेचच आता इकडे अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे, मी नागराज काकांना तुम्हाला भेटायची व्यवस्था करतो। आणि फायनली आता इकडे नागराजला व्यवस्था केल्यावरती प्रिया विचार करते नाही हा जर का नागराज एकटाच भेटायला गेला तर मात्र खूप मोठी गडबड होईल, एकटा नागराज भेटायला नाही जायला पाहिजे। तर आता प्रिया शक्कल लढवते, यांनी आमचा अपघात घडवून आणलाय ना तर मला पण ह्यांना भेटायचं आहे आणि ती आता सांगायला लागते अर्जुनला की ह्यांनी माझा अपघात घडवलाय तर मी पण तिकडे जाणार, मला पण सत्य जाणून घ्यायचंय। आता ह्या सगळ्यामध्ये प्रिया हकनाक अडकणार असते आणि याची कल्पना
प्रियाला अजिबात नाहीये प्रेक्षकांनो. आणि त्यामुळे प्रिया आता चाललेली आहे महिपतला भेटायला. इकडे नागराजला भेटण्याची परवानगी मिळाली, कारण आता महिपतनेच डील केलेलं आहे की मी नागराजच्या सोबतच आता इकडे मी नागराजलाच सत्य सांगेन. आणि त्यामुळे मग आता नागराजला सत्य सांगण्यासाठी तो आता बोलवतो. नागराजला तो म्हणतो, नागोबा माझ्यासोबत गेम खेळतोयस का उलटा? यावरती नागराज म्हणतो, आम्ही तुझ्यासोबत गेम कशाला खेळू? तू आमच्यासोबत गेम खेळत चाललेला आहेस. काय चाललंय काय तुझ्या डोक्यामध्ये? तुला तर माहिती आहे ना तुझ्या पोरीचं सत्य? यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे नागराज. मग काय पोलिसांना तू काय सांगायचा प्रयत्न करतोयस? यावरती तो म्हणतो, मी पोलिसांना काहीच सांगत नाहीये, मी तुलाच सांगतोय. यावरती मग आता नागराज म्हणतोय की अरे पण तू पोलिसांना काय बोललास की महिपतच्या मुलीच्या शपथीचं? यावरती तो म्हणतो, नाही नाही पोलीस तुला अडकवतात. अर्जुन सायली किती हुशार आहेत तुला माहिती आहे ना? यावरती नागराज म्हणतो, मला ते जाणवलं, ते तर मला समजलेलंच आहे, पण तुम्ही काय सत्य सांगितलं असेल तर आधी सांगा, मी हिथून कसा पण पळीन माझ्या माणसांच्या मदतीने. तुम्ही आता मला पळवण्याचा प्लॅनिंग करा. यावरती तो सांगतो, ठीक आहे आम्ही तुला इथनं पळवण्याचं प्लॅनिंग करतोय, पण आता तू काही बोलायचं नाही. तितक्यात प्रिया आले आणि हो माझं पण सत्य नाही बोलायचं आहे. यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतोय, तू चिचून गप्प बस, तुझ्यामुळेच हा सगळा प्रकार घडलेला आहे. त्यावरती ती आता बोलायला लागते, मी काय केलंय? मी काहीही केलेलं नाहीये. तुम्ही उगाचच मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवताय. तुम्हीच मला तन्वी बनवून इकडे आणलं, तुम्हीच मला हे सगळं करताय आणि तुम्हीच माझ्यासोबत हा सगळा गेम करताय. ते काही नाहीये, उगाचच मला या सगळ्या प्रकरणात तुम्ही अडकवू नका. यावरती तो म्हणतोय, बिलकुल चिंता करू नकोस, तुला पण नाही अडकवणार आणि या नागोबाला पण नाही अडकवणार आहे. पण आता मला एक गोष्ट तुम्ही सांगायची आहे की काय नक्की खरं आहे काय खोटं आहे? माझ्या मुलीचं सत्य सांगितलंय? तो म्हणतो, नाही साक्षी सेफ ठिकाणी आहे, तिला आम्ही सेफ ठिकाणी ठेवले. आणि तो व्हिडिओ दाखवते प्रेक्षकांनो, ही बघ साक्षी सेफ ठिकाणी आहे. आणि त्यावरती तो सांगतोय, मग आता काय प्लॅनिंग करायचं? मी त्यांना सांगितलंय पोलिसांना की आता सुमनचं सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर लगेचच तो सांगतो, एक काम करा, तुमच्या बायकोच्या डोक्यावरती परिणाम झालाय असं तुम्ही घरी सांगा आणि आता तिला वेड्यासारखं भ्रमिष्ठासारखं होईल असं काहीतरी औषध बिषध द्या की नागराज शेठ. आणि त्यानंतर मग आता मी इथं सांगतो की मी तिला कुठं डांबून ठेवलंय ते आणि का डांबून ठेवलं याचं कारण पण सांगतो. काय त्या ठिकाणी पोलीस पोचतील, तिला घेऊन येतील, तिला घेऊन आल्यावरती मग आता ती वेड्यासारखं बरं असं काहीतरी औषध द्या, ती वेड्यासारखं शुद्धीत बेशुद्धी राहील असं तिला दरवेळेला टोचन देत राहा. जाऊ दे 7-8 दिवस, मग बघू आता काय करायचं ते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगतो, ठीक आहे ही आयडिया भारी आहे, म्हणजे आता मला सुद्धा तिला सांभाळायला नको आणि आपलं डील ठरले. प्रिया म्हणते, आपलं पण डील आहे ना? आता ह्या तिघांचं डील ठरले प्रेक्षकांनो. इकडे आता अर्जुन बाहेर वाट पाहतो. या तिघांना माहितीच नाहीये की खरा ह्यांना अडकवायला काय ट्रॅप केलेला आहे तो. आणि अर्जुन बाहेर आता आहे, इकडे पोलीस बाहेर आहेत, पण कुणीच त्यांना काही बोलत नाहीये की आम्ही काय प्लॅन केला आहे तो. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पुढचं सत्य समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच महिपत पोलिसांना बातमी द्यायला तयार. मग आता नागराज सांगायला लागतो, लवकरात लवकर या महिपतकडून पत्ता घ्या आणि माझ्या सुमनला सोडवा, तो मला उलटा सुलटा घुमवतोय. तुम्ही आता बघा जा. आता नागराजने आणि ह्यांनी असं ठरवलंय की सुमनचा पत्ता सांगायचा भलत्याच ठिकाणचा आणि इकडे नागराज जाऊन तिला आता असं काहीतरी औषध देणार की जेणेकरून सुमन आता भ्रमिष्ठासारखी बडबडणार. बरं आता या लोकांनी सगळा ट्रॅप रचलाय म्हणजे पोलिसांना उल्लू बनवण्याचा. आणि त्यानंतर महिपत आता एक वेगळाच ॲड्रेस सांगतो, ज्या ॲड्रेसवरती अर्जुन आणि आता इकडे हे लोक जायला निघणार. ज्या वेळेला हे लोक जायला निघणार आणि त्यावेळेला मग आता इकडे नागराज निघालेला आहे सुमनला भेटायला. नागराज आता सुमनकडे आलाय आणि हे बघ मी तर तुला सोडतोय, पण आता वेड्यासारखं काहीतरी पोलिसांच्या इथे बरळू नकोस. यावरती सुमन म्हणते, मी तुमचं सत्य सांगणार. तो सांगतो, ठीक आहे तू माझं सत्य सगळं सांग, जे काही माझं सत्य असेल ना
ते पोलिसांच्या समोर सगळं सांग. सुमनला कळत नाहीये की हा असं का बडबडतोय आणि तो सुमनला काहीतरी इंजेक्शन टोचतो. तोपर्यंत मग आता महिपतने सांगितलेल्या ॲड्रेसच्या इकडून दुसरीकडे वळल्यावरती सुमन पोलिसांना भेटलेली आहे. प्रेक्षकांनो, आता सुमनला पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे आणि आता त्या सुमन पोलीस स्टेशनला येते आणि आता पोलीस तिला चौकशी करतायत. सुमन आता काहीतरी सांगायला लागते. इकडे आता नागराज म्हणतो, माझ्या बायकोला वेड लागलं, माझ्या बायकोला वेड लागलं. आणि त्यानंतर ती सांगते आहे की मला तर माझ्या नवऱ्याने किडनॅप केलंय. यावरती पोलिसांना पण विचित्र वाटते ही जे काही बोलते ते ऐकून. आणि पोलीस म्हणतात, मॅडम काय बोलताय, महिपत शिकरेने तुम्हाला किडनॅप केलं होतं ना? यावरती ती सांगते, नाही, मला महिपत शिकरेने किडनॅप केलं नव्हतं, तर मला माझ्या नवऱ्याने किडनॅप केलं होतं. यावरती आता इकडे नागराज सांगतोय, माझ्या बायकोचं मानसिक संतुलन बिघडलंय आणि सुमनला असं काहीतरी औषध दिलंय की ती जे काही बरळत आहे किंवा ती जे काही बोलत आहे ते आता मुळातच कोणाही पर्यंत पोहोचू नये म्हणा, किंवा तिलाच सगळ्यांनी हसावं अशा पद्धतीने काहीतरी ती बरळेल असं त्यांनी काहीतरी नाटक केलंय खरं. आणि त्यानंतर सुमन खरं तेच सांगतीये. पण सुमन जरी खरं तेच सांगत असली तरी या लोकांना मात्र असं वाटतंय की सुमन बरळतीये काहीतरी. असा सगळा घोळ असा उलटा सुलटा झालेला आहे. बरं, आता हे सगळं चालू असताना मग आता घरचे सगळे मंडळी आणि आता नागराज सांगतोय की दादा हा बघ काहीतरी वेड्यासारखं बरळतीये, सुमन काहीतरी वेड्यासारखं बरळतीये. असं म्हटल्यावरती मग तो म्हणतो, सुमन काहीही वेड्यासारखं बरळत नाही नागराज. तुला काय वाटलं की हा सगळा तू रचलेला ट्रॅप होतास? बिलकुल. आणि मग फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं की खरा ट्रॅप काय रचत होता. हे तिघजण ज्या वेळेला प्रेक्षकांनो बोलत असतात ना, त्याच वेळेला तिघजण बोलत असतानाच आता इकडे अर्जुन, सायली या सगळ्यांनी बाहेर आता सगळं त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी डिव्हाइस रचलेला आहे. आणि ज्या वेळेला हा डिव्हाइस आता इकडे सगळ्यांचा समोर आलाय त्यावेळेला या तिघांचं प्लॅनिंग पण कळलंय आणि त्याचबरोबर प्रिया, तोतई, तन्वी असल्याचं पण कळलेलं आहे. आणि प्रेक्षकांनो, खऱ्या अर्थाने खूपच मोठा गहजब झालेला आहे. इथे आता नागराज आणि ह्यांचं सगळं भांड फुटलंय आणि सगळं सत्य समोर. मग चिडलेले रविराज तिथेच असलेल्या प्रियाचा हात धरतात आणि आता दार उघडलं जातं, ते म्हणजे जेलचं दार उघडल्यावरती ताबडतोब लगेचच आता इकडे जेलमध्ये प्रियाला टाकलं जातं. प्रियाला जेलमध्ये टाकल्यावरती रविराज म्हणतात, चढ इथे, आता तुला पर्याय नाहीये, सगळं सत्य ऐकलंय. ही जर का तोतई तन्वी आहे तर माझी मुलगी कुठे आहे? आणि आता सुमन सगळं सत्य सांगणार असते. पण प्रियाची रवानगी जेलमध्ये झाले तितक्यात तिकडे अश्विन आलाय आणि मग सुमन सांगते, मुळातच या सगळ्यामध्ये त्या दिवशी सुद्धा मला किडनॅप करायला हीच लोक आली होती. आणि तिने आता सांगितले की त्या दिवशी सुद्धा मला पकडण्यासाठी ही स्वतःच आली होती. ही आता माझ्या इथे आली होती आणि हिनेच मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवलंय. हा सगळा डाव या लोकांचा आहे. यांनी आता मला अडकवलं आणि आता इथे सगळी नाटक करतायत. त्यानंतर इकडे अश्विन आलाय आणि हिला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाका. बाकी सगळे चढ आलेत आणि आता इकडे सगळं सत्य समोर आलंय. त्यानंतर सुमन आता सांगायला लागते की मुळातच आता एक जे काही 22 वर्षापूर्वीच घटना घडलेली आहे त्या सगळ्याला जबाबदार मात्र आता माझाच नवरा आहे. हे तर सत्य तुम्ही ऐकलं असेलच, पण अजून एक सत्य आहे आणि ते म्हणजे प्रॉपर्टीच्या साठी हे सगळं केलेलं होतं. इतकंच नाहीये तर आता या सगळ्यामध्ये तोतया तन्वीला त्यांनी आणलंय. पण जे सत्य तुम्हाला माहित नाहीये ते मी ऐकलेलं आहे. खरी तन्वी आता ही सुद्धा आश्रमातच लहानाची मोठी झालेली आहे आणि खऱ्या तन्वीचं गाठोडं ह्यांनी चोरलंय आणि मग ह्यांनी काहीतरी केलंय हे मात्र खरं आहे. आता खरी तन्वी कोण आहे हे तुम्ही शोधून काढा. रविराज सत्य समजल्यावरती ते प्रियाला सांगतायत, बोल कुणाचं गाठोडं चोरलंय, कोण खरी तन्वी आहे? असं म्हणत आता इकडे तिच्यावरती चांगलाच हल्लाबोल रविराजांनी केलेला आहे. पण आता प्रिया तोतई थोबाड बंद करून बसलेली आहे आणि या सगळ्यामध्ये रविराज तिच्यावरती चांगलेच चिडलेत. बोल लवकर, कोण आहे माझी खरी तन्वी? अर्धसत्य समोर येणं बाकी आहे. आता इकडे अर्जुनला हे मात्र समजलेलं आहे की स्वतः आता म्हणजे महिपतनेच हा सगळा प्लॅनिंग रचलेलं आहे. फायनली अपघाताचं सत्य समजले, फायनली प्रियाचं सत्य समजले आणि फायनली एक गोष्ट अजून समजले
की आता खरी तन्वी ही आश्रमातलीच आहे. हे 3 सत्य तर समोर आलेली आहेत, पण अजून महत्त्वाची सत्य समोर येणं बाकी आहे. सायली तन्वी असल्याचं हे कसं समोर येणार पाहणं रंजक ठरणार.